तर म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला कोकणी वार एक यूट्यूब चॅनलवरती. पुन्हा एकदा हळदीसाठी आपण हिला वाजवूसाठी आहोत इंगळवाडीमध्ये आणि 8 वाजलेले आहेत रात्रीचे. इंगळवाडी मधलीवाडी या म्हणून इंगळवाडीच्या इकडे मधलीवाडी म्हणू. तर तिकडेच आपण जवळपास आहोत वाजूसाठी आजच्या हळदीचा. तर आजची व्हिडिओ मंडळी फक्त आपल्या हळदीचीच होणार आहे, कारण एकच दिवस आपण वाजूसाठी येलो हळदीच्या. सामान्य आता उतरून झालेलाचा आणि आपलं तुषार पुजारी आपलं बँजो मुंबईवरनं खास येलेलो. बर्थडे सुद्धा वाढदिवस हा, तर वाढदिवस साजरा करणारच आहोत आपण. आणि कोणाचा वाढदिवस हा म्हणजे सामान्य आता घेऊन जात आहोत माणपाच्या इकडे, म्हणजे जो आपलं हळदीचं मंडप आहे सामान नेत आहोत, थोडा जोडून ठेवत आहोत. त्यानंतर आपण येणार आहोत बाहेर केक कापूसाठी स्पेशल. बाकीचे पोरमंडळी गेलेली चा चल आता घेऊ चल आता बाकीचा हांची ना तर म्हणजे मंडपाच्या इकडे इलाव आणि सर्व विधी चालू आहेत. पुण्यवाचन होण्याच्या अगोदरचे जे काही विधी असतात ते सर्व चालू आहेत आता. होय मंडळी इलाव हिंगळवाडीच्या इकडे आणि थोडा बसू गेला आणि आपला गाडीवाडीतला तुझ्या गाडी त्याची बहीण घरी येतली आपली इकडे सासरा वाटतं इकडे बाहेरच. आजचे आपले मानकर या आपले आपले ऑर्डर देणारे आजचे मानकरी. आपले नाव काय म्हटलं? भूषण. भूषण पूर्ण नाव काय? भूषण रमेश गाडी. हां भूषण घाडी म्हटलं. तर आजची ऑर्डर आपल्या त्यांनी दिलेली आहे भूषणदान इंगळवाडीमध्ये येण्याची खास. आणि आपलं अक्षय आपलं बाईक हां अक्षय बाईक हां आता इदो ना मेहंदी जरा चाय पाणी म्हणता करता लावूया कापू केक. बाहेर मंडळी सगळी विधी चालू आहेत आपले पुण्यवाचनच्या अगोदरचे. तर आपण बघूया ते जरा केक कापून येऊया लगेच. चला म्हणजे वाढदिवसाचं बर्थडे साजरा करू गेला आपण आपले तुषार पुजारे आणि कोण अजितू झालो पण म्हणजे अजितू आपलं झालेलं वाढदिवस. पण आत्ता आपण केक कापणार आहोत पण एकच दिसता काय बजेट कमी वाटता बजेट कमी आहे एकच दोनच केक शोधतो. आपल्या हळदीचं जेवण आहे ना मानाचा आपल्या हळदीतलं जेवण आहे त्यामुळे आपलं एक केक आणून ठेवलेलो आहे. आता बर्थडे साजरा करता 1 2 3 हॅपी एकामेकाच भरवा आधी उडूचा काय आणि भरव नाही का लवकर एक काढ टांगा ना खाया म्हणजे समाजला असा तुमका हीच तर मजा मस्ती आहे. कारण आम्ही बँजो वाजवू जात आहोत ते आम्ही पैशासाठी वाजवू जात नाही. म्हणजे आपल्या अंगात कला हा ती आपण सादर करत आहोत समोर लोकांच्या पुढ्यात. आणि मंडळी ही आपल्या मजा मस्ती आहे. तर 4 पोर आपले एकत्र येतात मजा मस्ती करताव सर्व. तर ह्याच आपल्यासाठी मोठा
आणि जेवढे पोरं तेवढे सगळे मंडळी प्रत्येक आपापल्या कामात जाऊन संध्याकाळी कामावरनं येऊन धावपळ करून मंडळी वाजूसाठी येतात. A few moments later. मंडळी भटजी काका लेट आहेत त्यामुळे अगोदर जेव वाढल्याने जेवून येता. त्यानंतर पुण्यवाचूंचा कार्यक्रम आता होणारा. जेव घेऊया जेव सगळे जातो बाबा जेव गेला इकडे सगळे पाठी बसलेले जेव सगळे आपले पहिला म्हटलं जेवून घेता त्यानंतर वाजवणार आहोत. हरामी हो. One hour later. तर मंडळी सगळ्या वाडीतल्या मंडळींची पेटपूजा करून झालेली आहे आणि आमची सुद्धा. आणि आता पुण्यवाचनचा कार्यक्रम सुरुवात होता. तर मंडळी लाईट गेलेली आहे पुण्यवाचन चालू असताना 10 मिनटं झाली आहेत अजूनपर्यंत लाईट दिलेली नाही आहे. तर पुण्यवाचन चालूच आहे. तर म्हणजे पुण्यवाचनचा कार्यक्रम झालेला आटपत दिलेलो आता आणि आता आपण डायरेक्ट वाजू घेणार आहोत.
12:30 झालेले आहेत, बहुतेक 10 मिनटं राहिली आहेत, 12:20 झालेले आहेत आता. आणि आत्ता नुकताच आपण हळदीचा कार्यक्रम थांबवलेला वाजवू ना, म्हणजे रात्रीचे 12:30 होत दिलेले आहेत, सामान गोटाळू घेतलेला. आणि बरीच अशी गर्दी होती, तुम्ही बघितला असाल व्हिडिओत. आता जाऊच्या तयारीत आहो, 12:30 वाजले म्हणजे आपले 1 तास तर लागतात जाऊसाठी. तर जाईपर्यंत आपल्या गोष्टी होणारच, 12:30 म्हणजे 1पर्यंत आपण सुटणार आहोत, सर्व होई सर. त्यामुळे जाईपर्यंत 2 वाजणार आपल्या. आता बाकीचे सगळे झालेले सोय, इतर म्हणजे आपण इलेले सगळं सामान विमान घेऊन चाललेत आपले पोरं. माका दिसत नाही काय डोळ्यात, फ्लॅश पडले. सबस्क्राईब करा. काय सांगशील आमच्या व्हिडिओसाठी? सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब कमेंट्स पण टाका तुमची असाल तर इच्छा असेल तर टाका. नाही तू देत तो हा ना सांगता नाही देत सांग. चला म्हणजे निघाला सामान विमान घेऊन आपण. आणि आज हळदीचा कार्यक्रम पण इकडे संपत गेलेला निघालेला होता. सामान टेम्पोत घेऊन ठेवू आणि मग इकडनं आपण 2 वाजेपर्यंत बहुतेक घरी पोहोचणार आहोत. तर आजच्या हळदीची सुद्धा व्हिडिओ आपण म्हणजे आता इकडेच थांबवणार आहोत. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.